आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. ताई, हाँ काय करतेस ग? आई, भैरवी मॅडम साठी सूप बनवते. त्यांच्या तोंडाला चव नाहीये ना. 4-5 वाजता जरा त्यांना सूप बनवून देते, म्हणजे त्यांच्या पोटालाही आराम मिळेल. मला खरंच कौतुक वाटतं बाई तुझं. भैरवी ताई तुला इतकं बोलतात, तू समोर आलीस तरी तोंड वाकडं होतं त्यांचं. पण तू अजिबात मनाला लावून घेत नाहीस. चांगल्या मनाने सगळं करत असतेस. आई, त्या माझ्यापेक्षा मोठ्या आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या कुटुंबातील सगळ्यात महत्वाच्या व्यक्ती आहेत त्या. त्यामुळे त्यांची काळजी घेतलीच पाहिजे. आणि मला आवडतं माझ्या कुटुंबाची काळजी घेणं आणि माझं कर्तव्य आहे ते. त्यामुळे भैरवी मॅडम माझ्याशी कशाही वागल्या ना तरीही मी त्यांची काळजी घेणार. शाबास. माझी खात्री आहे तुझा हा चांगुलपणा बघून ताईंचं मन नक्की बदलेल. हो, आणि सर मॅडमला आई म्हणतात ना, मग मीही त्यांचा मान ठेवलाच पाहिजे ना. अगदी खरं. देवांश त्यांना आई म्हणतोच, पण आम्ही सगळेच त्यांना खूप मानतो. या घरात त्यांचं किती महत्वाचे स्थान आहे हे तुझ्या लक्षात आलं असेलच. भैरवी ताई म्हणजे एक अजब रसायन आहे. एखाद्यावर प्रेम करतील तर इतकं प्रेम करतील की त्याच्यासाठी काही करायला तयार होतील. आणि एखाद्याबद्दल जर मनात राग असेल तर काहीही करून तो मनातला राग जात नाही ना त्यांच्या. कामाचं खूप वेळ आहे त्यांना, खूप धडपड्या आहेत त्या. मी या घरात आल्यापासून बघते, एकही दिवस त्या कधी घरी बसलेल्या नाहीये. कितीही आजारी असल्या ना तरी काम थांबू देणार नाहीत त्या. इतक्या जिद्दी स्वभावाची बाई मी तरी आज तागायत पाहिलेली नाही. काही वर्षांपूर्वी ना आमच्या आयुष्यात एक प्रसंग आला होता. तेव्हा आम्हाला तर वाटलं आता सगळं संपलंच, पण भैरवी ताईंनी आम्हाला आधार दिला. त्यांच्या जिद्दीमुळेच आज आपला बिझनेस इतका मोठा आहे. देवांशवर त्यांचा खूप जीव आहे. माझ्या मुलाला अक्षरशः घडवलंय त्यांनी. आज त्या आजारी आहे तर त्यांचा पडलेला चेहरा बघवत नाहीये मला. लवकरात लवकर बरं वाटू दे त्यांना. आई, तुम्ही अजिबात काळजी करू नका. आता त्या बऱ्याच आहेत, पण 1-2 दिवसात ना पूर्णपणे ठणठणीत होतील त्या. हो ग बाई हो. आता माझ्या सुनेनेच ठरवलंय ताईंना लवकरात लवकर बरं करायचं, मग त्या लवकर बऱ्या होणारच.